की इकडे तिकडे फ्लेक्सबाजी करणे किंवा त्यापेक्षा मग मी आमचे शिरूर मतदारसंघाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही कळवलं की बुवा अशी जयंतीनिमित्त काय कार्यक्रम करायचे. ते म्हटले भाऊ तुम्ही निघून या, मी कार्यक्रमाची अरेंजमेंट करतो. आणि इथं आल्यावर त्यांनी मला सांगितलं की अशा 2 अनाथ शाळा आहेत, त्यांना आपण फ्रूट आणि बिस्किट वाटण्याचा कार्यक्रम घेऊ. तर मी अजित नरवडे जे माझे शिरूर मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत ते अतिशय शांत आणि व्यवस्थित असा कार्यक्रम आखणारे आहेत. तर मला माहिती होतं की बहुजन काशीरामजी यांच्या वाढदिवसाचा जयंतीचा जो कार्यक्रम हा व्यवस्थित ते पार पाडू शकतात म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आणि ते खरंच त्यांनी अतिशय सुंदरपणे ती जबाबदारी पार पाडली. आणि अशा अनाथ म्हणजे ही माझी मुलं ती तुमची आपला परिवार आहे, त्या परिवारात आल्यावर मलाही खरंच बरं वाटलं की आज आपण जयंती कोणासंग साजरी करतोय. तर ही आपली जी बाळ आहे यांना काय ज्ञान असतं का, कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही, पण यांच्याबरोबर जी जयंती आज साजरी करायला मिळाली मला, मी खरंच माझं भाग्य मानतो. आणि आज जे काय आम्ही थोडासा नाश्ता आणि फ्रूट आणले ते त्यांना देतो, कारण पुढच्या केंदूरच्याही माया त्या घरात जायचंय, तिथेही उशीर होती, विद्यार्थी वाट बघतात ते. आणि सर तुमचं काय नाव? शिवाजी शिंदे. शिंदे सर, तुम्ही अतिशय हा उपक्रम खरंच म्हणजे स्वतःच्या स्वखर्चातनं हा जो उभा करताय हा हे मोठं दान आहे तुमचं. आणि दानाचा धर्म हा कोणाला माहीत नसतो, कारण दानाचा धर्म एवढा मोठा आहे की कुठलाही धर्म त्याच्या पुढे फिका पडतो, कुठली जात त्याच्या पुढे फिका पडते, कारण त्या दानाला जात किंवा धर्म नसतो, कलर नसतो, रंग नसतो. असं काम तुम्ही तुमच्या स्वतःच्या कंपनीच्या खर्चातनं जे करताय हे खरंच म्हणजे वाखण्यासारखं आहे. आणि हे जीव हे मन हे कोणाकडे नसतं. तर तुमचंही मी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, भाई विनय रतन सिंग, भाई मनजीत सिंग नौटियाल, भाई कमलजी वालिया यांच्यातर्फे मी भरभरून तुमचे आभार मानतो. आणि असंच तुम्हाला या पुढच्या कामाला यशोगती प्राप्त होईल ही मी मंगल कामना व्यक्त करतो. आणि आज आपण काशीरामजींची जयंती जे काही फ्रूट आणलेले ते वाटून साजरी करूया.